स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। काही तासातच आचारसंहिता देखील लागणार आहे। या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मोठी तयारी केलेली आहे। या जिल्ह्यात स्वातंत्र्य निवडणुका लढवण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते शरद कोळे आहेत। तर साहेब काय सांगाल, का आपण आता या मीटिंगमध्ये देखील आता अशी भूमिका मांडली की आपण स्वातंत्र्य निवडणूक लढू? खरं तर जिल्हा परिषद पंचायती समिती निवडणूक, महापालिका, नगरपालिका ही निवडणूक कार्यकर्त्यासाठी आहेत। त्यामुळं कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। प्राधान्य आम्ही शिवसैनिक शाखाप्रमुख, गटप्रमुख, विभागप्रमुख, उपतालुका प्रमुखांना उमेदवारी द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। कारण ही कार्यकर्ता मोठा झाला तर शिवसेना वाढणार आहे। म्हणून आम्ही स्वतंत्र निवडणूक आमच्या पक्षाच्या चिन्हावर, मशाल्या चिन्हावर लढवणार आहे। त्यासाठी आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला सर्व उमेदवार आम्ही तयारीत आहे। फक्त आम्ही निवडणूक कधी जाहीर होते याचीच वाट बघत आहे। आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपल्या माध्यमातून एक सांगतो, निवडणूक अधिकाऱ्यानं निवडणूक जाहीर करत असताना कालही सांगितले, आजही सांगतोय, ज्या मतदारसंघामध्ये ज्या बूथवरती निवडणुकीच्या दिवशी ज्या मतपत्रिकेत घोळ झाला किंवा बोगस जी मतदान बोगस करायला येईल किंवा मशीन घोटाळा झाला तर त्या ठिकाणी त्या बूथवरती बसलेला निवडणूक अधिकारी पहिल्यांदा त्याचा हात आणि पाय तोडून काढल्याशिवाय शिवसैनिकांनी स्वस्त बसायचं नाही। शिवसैनिक मनसेसैनिक ही केल्याशिवाय राहणार नाही ती। कारण ही सगळी जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्याची आहे। निवडणूक अधिकाऱ्याने ही सगळी व्यवस्थित केली पाहिजे। मतपत्रिका स्वच्छ मतदान घेतलं पाहिजे। जर मतदानात घोटाळा झाला त्या दिवशी तिथली मतदान पेट्या फोडल्या जातेल्या, त्याच्यासोबत निवडणूक अधिकाऱ्याला देखील फोडलं जाईल। नेते पेनूर जिल्हा परिषद गट सध्या मोठा चर्चेत आहे। या ठिकाणाहून या पेनूर गावातूनच जास्त उमेदवार आहेत। तर आपल्या शिवसैनिक या ठिकाणी देखील इच्छुक आहेत तुकाराम माने, तर त्यांना या ठिकाणाहून संधी मिळणार आहे? निश्चितच जी चांगलं काम करतंय पक्ष त्याची दखल घेणार आहे। आता आमच्याकडून पेनूर गटातून तरुण तरुणाबांड जी लोकांपर्यंत सातत्याने भेटीगाठी असते, त्या सातत्याने त्यांच्या कामात व्यस्त असणारा तुकाराम माने यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि पक्ष त्यांच्या मागणीचा दखल घेणार आणि घेईल अशी मी अपेक्षा करतो। आणि जर पक्षाने तुकाराम मानेला तिकीट दिलं तर त्यांना आम्ही भरघोस मताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही। मोहोळ तालुक्यात सगळ्या 6 जिल्हा परिषद गटामध्ये जास्तीत जास्त मतानं तुकाराम माने निवडून येते। नेते आपण या ठिकाणी महाविकास आघाडीचं काय होणार? आपण उपनेते देखील आहात, तर काय चर्चा वगैरे सुरू आहे का महाविकास आघाडीच्या नेत्याबरोबर? बघा, मुळात महाविकास आघाडीचा आत्ता आमच्याशी कुठल्याही ह्या ठिकाणी ह्या निवडणुकीत आम्हाला त्याच्याशी काय वरच्या लेवलनं चर्चा झाली मला माहीत नाही। परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला काँग्रेसनं आणि या इथल्या आमदारांनी फसवलेलं आहे मोहोळच्या। त्यामुळं इथं आमच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी, शाखाप्रमुखाला न्याय देण्यासाठी, आमची शिवसेना एक मजबूत उभा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आम्ही स्वतंत्र मशाल ह्याच चिन्हावरती 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती निवडणूक ही स्वतंत्र आम्ही लढवणार आहे आणि जिंकूनही धावणार। नेते समोर शिंदे गटाचं देखील आव्हान असणार आहे या शिवसैनिकांना। कोण शिंदे गट? 150 शिंदे आहेत। कोण शिंदे गट? अहो त्यांना काय कळी नाही। पायात पाय अडकायला, तांगड्यात तांगडा अडकायला लागले। त्यांना उठवायला शेजारनं तिकडं गुजरातवरनं यायला लागले। कुठं? मुळामध्ये मोहोळ तालुक्यात शिंदे गट नाही आहे। मुळात मोहोळ तालुक्यात काँग्रेसही नाही आहे। त्याच्यामुळं दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन कृपया कोणी चालायचा प्रयत्न करू नका, पायात पाय अडकून पडचाल। त्यामुळं मोहोळ तालुक्यामध्ये खानदानी जातीवंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे। त्यांची हक्काची 60,000 मतं या तालुक्यात आहेत। त्यामुळं आम्ही ह्या तालुक्याचे दावेदार आहोत आणि ह्या तालुका जिल्हा परिषद पंचायत समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच जिंकणार। तो शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष या पेनूर गटातून उभारणीच्या तयारीत आहेत। त्यांचं देखील आव्हान आपल्या उमेदवारासमोर असणार आहे।
आमचा उमेदवार चालत चालत असले खिशात घालून फिरतोय, त्यामुळं आव्हान वगैरे कोणाचं नाही आहे. ज्या दिवशी आमचा रिक्सर पक्षाच्या वतीनं उमेदवार इथला जाहीर होईल त्या दिवशी भल्या भल्याची झोप उडेल आणि ज्या दिवशी आमचा उमेदवार जाहीर होईल त्याच दिवशी आम्ही विजयाचा गुलाला याच पेनूरमध्ये टाकू. ते प्रणिती शिंदेवरचं जे वक्तव्य होतं ते आपलं सध्या चर्चेत आहे, त्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आता आक्रमक झालेले आहेत. कदाचित त्यांना काही गोष्टी माहीत नसलेल्या त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडली, त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. परंतु प्रणितताई शिंदे यांनी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळलेला नाही, त्यामुळं आमचीच तीच भूमिका आहे. जर धर्म पाळत नसेल तर आम्ही युती करायची कोणासोबत, म्हणून आम्ही स्वतंत्र निवडून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक वेगळा प्रश्न आपल्या भागातला, आपल्या मोहोळचा जो पैलवान आहे, महाराष्ट्र केसरी झालेला सिकंदर शेख, याच्या संदर्भाने आपली पक्षाची काय भूमिका आहे, आपली काय भूमिका आहे? पक्षाची भूमिका काय आहे हे सांगण्याच्या पहिलं माझी वैयक्तिक भूमिका सांगतो. सिकंदर शेख ही मोहोळ तालुक्यातला आहे आणि त्याच्याविषयी आम्हाला अभिमान आहे की आमच्या मोहोळ तालुक्यातला एक गरीब घराण्यातला पोरगा एक महाराष्ट्र केसरी झाला. तेवढंच न करता अनेक जिल्ह्यात अनेक राज्यामध्ये देशादेशात जाऊन त्यांनी आमच्या मोहोळ तालुक्याचं नाव त्यांनी अख्ख्या राज्यात गाजवलं. म्हणून काही लोकांच्या पोटात उडसूळ झालेला आहे, काही लोकांना आग लागलेली आहे, काही जणांची झोप उडवली आहे. म्हणून त्याचं नाव खराब करण्यासाठी ते ह्या षडयंत्र रचले असं तरी आम्हाला आता सगळ्यांना वाटतं आहे. लोकांच्या तोंडामध्ये आहे, चर्चेमध्ये देखील हेच आहे की त्याला फसवण्यात आलेलं आहे आणि खरंच याची व्यवस्थित चौकशी जर झाली तर ती निर्दोष दिसेल. आपण बोलताना एक प्रश्न असा की मागील काही दिवसापूर्वी समविचारी पक्षाची एक मीटिंग मोहोळमध्ये झाली, त्यावेळेस आपल्याला पक्षाच्या वतीने काही लोक त्या ठिकाणी गेले होते, त्यांना आपण काय संदेश देणार का याबद्दल? मुळामध्ये शिवसेना या सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते खैरे साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे की कुणीही असं समविचारी आघाडी किंवा कुणीही दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी करायचं नाही. खैरे साहेबांनी तर स्पष्ट दम दिलेला आहे, स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. जर दुसऱ्यांच्या दरवाजात दिसाल, दुसऱ्या पक्षाकडे गेलेला दिसाल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्या पद्धतीनं मग पद अधिकारी तर एकनिष्ठ शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे असतील तर कसली कुठनंही कोण असं करणार नाही, कुठं जाणार नाही. ते आपण भगतसिंग कोश्यारीच्या संदर्भाने बोलला, असीम सर्वदेव जी कारवाई झाली तर त्या संदर्भाने सरकारच्या भूमिकेविषयी काय सांगाल? काय सरकारची भूमिका दुपारी एक संध्याकाळी येते ती दिवसात त्याची 48 वेळा भूमिका बदलणारं सरकार, चावीवरचं सरकार हे. अरे चोरांच्या चोरून मतं घेऊन सरकार बसलं आहे तिथं, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर फडी काढून बसलेले मुख्यमंत्री साहेब. अहो काय राव, काय धंदा काय लावला आहे, काय या महाराष्ट्राचा सत्यानाश केला तुम्ही. अहो चक्क राव दिवसा ढवळ्या डोळ्याने कचाकचा लोकांच्या चटणी घालायचं काम चालू आहे. अहो असीम सर्वदे साहेब किती सरळ आणि कायद्याच्या चाकोरीत राहून काम करणारे वकील आहेत. ही सगळ्या महाराष्ट्राचं जगाला माहिती आहे, जगाला माहिती आहे. तुम्ही तर या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अहो तुम्हाला कळून चुकलं आहे की 12 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाची सुनावणी आहे आणि त्यावेळेस सुनावणी दरम्यान एवढी भूमिका जबरदस्त साहेब मांडणार होते असून सर्वदे साहेब, त्याच्यामुळं तुमची टराटरा फाटली, शिंदे गटाची फाटली, ह्यांची झोप उडाली. म्हणून त्यांनी ही आयडिया केली की आसम सर्वदे साहेब हे राज्यपालांचा अपमान केला, त्यांच्याविषयी अपशब्द बोलले, म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं, म्हणून त्यांची 3 महिन्यासाठी वकिलकी रद्द करण्यात आली. परंतु माझा तुम्हाला प्रश्न आहे, अहो ज्या आसम सर्वदे साहेबांनी नुसता अपशब्द वापरला म्हणून जर त्यांची सनद रद्द होत असेल, त्यांची वकिलकी रद्द होत असेल, तर या देशाचे सर्वोच्च पद असणारे भूषणकुमार गवई साहेब सरन्यायाधीशावरती जेव्हा चप्पल भिरकवण्यात आली, जेव्हा बूट भिरकावण्यात आला, टाकण्यात आला, त्यावेळेस ते वकील काय तुमचा जावाई होता का? त्यावेळेस त्या वकिलावर का कारवाई करण्यात आली? त्यावेळेस वकिलाला घेऊन तुम्ही मांडीवर खेळवत होता का त्या वकिलावर साधा गुन्हा देखील दाखल झाला नाही? सनद कॅन्सल करायची लई लांबची गोष्ट आहे. येड्यात काढता महाराष्ट्रातल्या जनतेला, खुळं समजलंय आम्हाला तुम्ही. तुमचं सगळं षडयंत्र आम्ही बघितलंय, लक्षात ठेवा.
पण ज्या दिवशी मतदान कायद्याच्या चाकुरीत होईल आणि बोगस होणार नाही त्या दिवशी महाराष्ट्रातून तुमचा सोपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या ह्या कारवाईचा असीम सरवदे साहेबांवर जी तुम्ही कारवाई केलेली आहे ती निंदनीय आहे. त्याचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं जाहीर 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 निषेध करतोय. लक्षात ठेवा, काही जरी झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह ही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबालाच मिळणार. आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी या जिल्ह्यात स्वातंत्र्य अशी भूमिका घेतलेली आहे. स्वातंत्र्य शिवसेना ही स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढवण्याची घोषणा देखील केलेली आहे. विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.